एक गृहिणी होती, मला बाहेरचं जग साहेबांनी कधीच बघू दिलं नाही. साहेब जरी गेले तरी त्यांनी आपल्या खांद्यावर हे टाकलेलं आहे. इतके वर्ष त्यांनी रक्ताचं पाणी केलं हे उभं करायला, आणि हे जर थांबलं तर आपल्याला ते माफ नाही करणार. जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, प्रसार माध्यम बहुजनांचा लोणच्यासारखा वापर करतात. 12 पानी 16 पानी वृत्तपत्रात छत्रपती शिवाजी महाराज फुलेशाह आंबेडकर विचारांची एक ओळ सुद्धा शोधून सापडत नाही. अशा प्रसार माध्यमांना कालकथित बबन कांबळे यांनी वृत्तरत्न सम्राटच्या माध्यमातून बहुजनांना पर्याय दिला. 16 पानी वृत्तपत्र 10 मिनिटात वाचून हातावेगळे करता येते, परंतु सम्राटला मात्र किमान 1 तासभर तरी द्यावा लागतो. अशा चळवळीच्या वृत्तपत्राचा नुकताच पुण्यात वर्धापन दिवस साजरा झाला. वृत्तरत्न दैनिक सम्राटचे संस्थापक बबन कांबळे यांचे निधन झालं आणि त्यानंतर सम्राटवर फार मोठी संकट आली. त्यावेळी केवळ घरकाम करणाऱ्या त्यांच्या पत्नी निलिमा कांबळे यांनी दुःखाच्या डोंगरातून स्वतःला सावरून संपादक पदाची जिम्मेदारी स्वीकारली. कशा त्या गृहिणीते संपादक झाल्या हे ऐका त्यांच्याच तोंडून. तत्पूर्वी जर आपण अद्याप जागृती न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण सोशल मीडिया हाच आपला मीडिया आहे. सोशल मीडियात काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन द्या. पाहूया वृत्तरत्न सम्राटच्या संपादिका निलिमा बबन कांबळे यांचा सम्राट चालविण्याचा संघर्ष. त्या महामानवाला सर्वप्रथम वंदन करतो, कारण हा महामानव झिजला नसता तर हा देह सजला नसता. साहेबांचं निधन किती 8 फेब्रुवारी बरोबर ना, 8 फेब्रुवारी त्या दिवशी बुधवार होता. तर बुधवारी निधन झालं आणि रविवारी साहेबांचा जलदान विधी होता. तर जलदान विधीला ना माझी मुलं दोन्ही कुणाल आणि कृपाल त्यांनी इतका सुंदर हॉल सजवलेला ना, म्हणजे तो जलदान विधी वाटत नव्हता, असं वाटत होता तो साहेबांचा सत्कार आहे. आणि त्या हॉलमध्ये मी प्रवेश केला आणि सगळ्यात मोठं पोस्टर साहेबांचं, त्यांच्या खालोखाल गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांचं पोस्टर केलेलं, आणि संपूर्ण स्टेजवर फुलांनी सजावट केलेली. तर ते वातावरण इतकं आनंदित होतं ना. तर आणि आपण तर अशोकाचे वारसदार आहोत ना, आपण शोक नाही करायचा, हे साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे. तर त्या हॉलमध्ये गेल्यानंतरच मला प्रेरणा मिळाली की उद्यापासून सम्राट ऑफिसला जायचं. आणि साहेब जेव्हा आजारी होते, साहेबांना बोलता येत नव्हतं, व्हेंटिलेटरवर ठेवलेलं, पण साहेब डॉक्टर आले की डॉक्टरांच्या बरोबरच नातेवाईकांना भेटायची परमिशन होती, मला सुद्धा भेटायला परमिशन नव्हती. तर जे पण भेटायला जायचे मित्रच जायचे. मी काय म्हणायची, मी जर गेली तर त्यांना इन्फेक्शन होईल म्हणून मी गेली नाही. आणि माझ्याबरोबर विदिशा असायची. आता मी जर गेली तर विदिशा पण जाणार. बरं, ती लहान आहे, तिला ती साहेबांचा जीव होता, म्हणजे तिलाही मला सांभाळायला हवं, म्हणून माझी सून आणि मुलगा तेच हॉस्पिटलला जायचे. आणि त्यांचे मित्रमंडळी आले की साहेब असे खून करायचे, मास्क लावलेला, ऑक्सिजन त्यांना बोलता येत नव्हतं, मग असे हाताने खून करायचे. मग त्यांना पेपर दिलेला लिहायला, मग डॉक्टर म्हणायचे की बोलू शकत नाहीत ना, लिहून द्या. मग ते वर काय लिहिलं त्यांनी, कुणाल नाव, आणि त्याच्या खाली माझं नाव लिहिलं. तर मला त्यावेळेस एवढं क्लिक नाही झालं की हे असं का नाव लिहिलं असेल. आणि मग सगळे ते मित्रमंडळी म्हणायला लागली, वहिनी तुमचं साहेबांनी नाव लिहिलं, वर कुणाल आणि खाली माझं नाव. तर मला समजलं नाही, पण ज्यावेळी मी जलदान विधी होता साहेबांचा, कुर्मे साहेब, हे मी अजूनपर्यंत तुम्हाला बोललेलं नाही, जलदान विधी होता तेव्हा मला क्लिक झाली की ज्यावेळेस साहेब एक्सपायर झाले ना, समोर असे बॉडी ठेवलेली होती आणि मला म्हणजे रडू येत होतं, दुःख होत होते, इतके लोक जमलेली ना. तर कुणाला पहिला बोलवलं, सायंकाळचे 6 वाजलेले, साहेबांचा देह सोडून गेले ते 7:15 वाजता, आणि सायंकाळी 6 वाजता मला आठवण झाली. कुणाला म्हटलं, अरे उद्याचा पेपर निघाला पाहिजे. साहेब जरी गेले तरी त्यांनी आपल्या खांद्यावर हे टाकलेलं आहे. इतके वर्ष त्यांनी रक्ताचं पाणी केलं हे उभं करायला, आणि हे जर थांबलं तर आपल्याला ते माफ नाही करणार. आणि ही माझीच नाही, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की सम्राट हा आता त्यांना फार मोठा करायचा होता, सम्राटचं चॅनल काढायचं होतं,
करू ना आपण, तुम्ही सगळे माझ्या बरोबर असाल तर ते सुद्धा करू आपण. हे एवढं मोठं शिवधनुष्य केलंय की नाही. मग सायंकाळी 6 वाजता कुणाला बोलवलं, म्हटलं यंत्रणाला उद्याचा पेपर निघाला पाहिजे. ऑफिसमध्ये फक्त 2च कर्मचारी, सगळेजण साहेबांना बघायला आलेले. पेपर काढणार कसा, म्हटलं काही कर, मला माहित नाही, कारण मी एक गृहिणी होती, मला बाहेरचं जग साहेबांनी कधीच बघू दिलं नाही. सगळे म्हणायचे तू घरची फळी सांभाळ, मुलांना चांगलं वाढव, बाहेरचं मी बघतो. पण त्यांनी आम्हाला पण जास्त वेळ दिला नाही, जास्त समाजाचे होते ते. तर मग मी म्हटलं मला माहित नाही, उद्याचा पेपर निघाला पाहिजे. आणि ते साहेबांची समोर डेडबॉडी ठेवली होती, प्रिंटिंग प्रेसची माणसं आलेली, ते पण कुणाला बोलले अरे आता सगळ्यांच्या नजरा तुमच्यावर आहे, आता ह्याच्या पुढे काय होणार, सम्राटच्या पुढे काय होणार. तर मग कुणाला पण समजेना, 2च कर्मचारी, पेपर काढायचा कसा. मग त्याने डोकं लावलं, तो साहेबांच्या ह्याच्यात तयार झालेला ना, तो इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आणि इंग्लिश मिडियमचा, त्याला बातमी कशी करायची ती पण माहित नाही. पण त्याला पण MS करायला फॉरेनला जायचं होतं. बोलला मला MS करायचंय. म्हटलं चालेल, तुला शिक्षण दिलेलं आहे, इंजिनियर झालेलं आहे, कुठे आपण त्याला अडवून ठेवायचं ना, तुला जिथे वाटते. पण म्हटलं हे बघ, हे सगळं तयार केलेलं आहे साहेबांनी, आणि तू गेलास ना तर कसं होईल ते माहित नाही, पण जेव्हा तू परत येशील तेव्हा हे नसेल तर विचार तू कर. आणि हे साहेबांबरोबर पण नाही, हे माझ्याबरोबर त्याने डिस्कस केलेलं आहे. कारण का, साहेबांना तेवढा वेळ नव्हता, मुलांना आणि फॅमिलीला द्यायला तेवढा वेळ नव्हता, म्हणून तर एवढं उभं राहिलं ना. 23 वर्ष कसे दिले, ते घरापासून लांब राहिले म्हणून दिले 23 वर्ष. तेव्हा सूर्यवंश दत्ताजी तुमच्या मिसेसला पण सांगा की काय रागवू नकोस माझ्यावर. तुम्ही म्हणता ना की मी घरासाठी काय केलं, घरासाठी हे बघा, हे दत्ताजींचं वैभव आहे, हे जे उभं आहे ना दत्ताजींचं वैभव आहे. हे ना, ह्याच्यापेक्षा पैसा काय असतो, माणसं महत्वाची. आणि पैसा गेला ना तरी उद्या हे जे लोक आहेत ह्याच्यापेक्षा 2000 लोक सांगतील दत्ताजी काय होते, हे त्यांनी कमावलं, बरोबर की नाही. तर तुम्ही दत्ताजींच्या मेसेज त्यांच्यावर चिडू नका, रागवू नका. त्यांनी सम्राटला खूप योगदान दिलेलं आहे आणि साहेबांचे फेवरेट होते ते. कारण का, सगळ्यात जास्त बातम्या, आता मी बघा साहेबांच्या नंतर 2-2.25 वर्ष झाली सम्राट ऑफिस मध्ये बसलेली आहे. सर्वात जास्त बातम्या पुण्याच्या, सर्वात जास्त जाहिराती शेवाळे साहेबांच्या, आणि शेवाळे साहेबांच्या जाहिराती बघून इतर लोक जाहिराती द्यायला लागले. त्यांच्या घरातलं मॅरेज अॅनिव्हर्सरी असू दे, लग्न समारंभ असू दे, मुलांचा बर्थडे असू दे, किंवा त्यांच्या वडिलांचा स्मृतिदिन असू दे, एकही जाहिरात ते दिल्याशिवाय राहत नाही. त्यांना घरातल्या कार्यक्रमाच्या आधी सम्राटची आठवण होते. हे सम्राटचं यश आहे आणि हे तुमच्या सर्वांचं यश आहे की प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही सम्राटची आठवण ठेवता. तर बोलण्याचं कुठे आलेले मी, माझ्या लक्षात नाही. हा, तर तुम्ही दत्ताजींच्या मिसेस, तुम्ही रागवू नका. साहेबांचे ते लाडके होते, तर लाडके असतात ना त्यांना फार त्याग करावा लागतो. ते आत्ता मला कळायला लागलं मी जेव्हा तिथे बसली तेव्हा, की त्याग केल्याशिवाय मोठेपण मिळत नाही. बाबासाहेबांचे वंशज आहोत आपण, त्यांचा DNA आपल्यात पण आहे ना, आपण का नाही त्याग करायचा. तुम्ही पण, म्हणजे शेवाळे सरांच्या घरातल्या पण महिलांना मी सांगू इच्छिते, तुमचा त्याग आहे त्यामुळे शेवाळे साहेब एवढे मोठे आहेत, बरोबर की नाही. हा, तुम्हालाही त्याग करावा लागत असेल आणि हे विसरू नका. त्या त्यागाचं आपण त्याच्यातून लेसन घ्यायचं, म्हणजे धडा घ्यायचा की आपल्याला पण ह्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करायचं. आणि मी आता पुण्याचा उल्लेख केला. साहेबांचं पुण्यावर विशेष प्रेम होतं, कारण सर्वात जास्त बातम्या पुण्याच्या, सर्वात जास्त जाहिराती पुण्याच्या. तर साहेबांची इच्छा होती, त्यांना आजारी पडले बिफोर, आता 2 वर्ष झाली साहेबांना, 3 वर्षापूर्वी म्हणजे एक्सपायर होण्याच्या 1 वर्ष आधी साहेबांनी मला बोलून दाखवलेलं, तू पण शिकलेली आहेस, आपण दोघांनी पुण्याला जायचं, आता विदिशा मोठी झालेली आहे, तू जाहिरातीचं सांभाळायचं, फायनान्शियल पण सगळं तू हातात घ्यायचं, संपादकीय आणि टेबल वर्क करायला मला दत्ताजी आहेत, पूर्णे साहेबांवर त्यांची जास्त भिस्त होती. कारण का, ते दोघं जण कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी फार डिस्कस करायचे आणि त्या निर्णयाला अंतिम स्वरूप द्यायचे. तर पूर्णे साहेब, आपले लोखंडे सर नाही,
रामदासजी, दत्ताजी अशी यांची ही टीम तयार करणार होते आणि आम्हाला पुण्याला ऑफिस म्हणजे पुण्यावरून आवृत्ती काढायची होती. म्हणजे ही आवृत्ती पुण्याची आम्ही सांभाळणार, मी कांबळे साहेब, दत्ताजी आणि रामदासजी आणि कुरणे साहेब, आणि मुंबईचे ऍडिशन कुणाल आणि त्याची मिसेस. ही कुणालची मिसेस सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. ती सर्व बातम्यांचं संकलन करून पेज तयार करते. कुणालची मुलगी ही आता 5th स्टँडर्ड झाली, तिची आता 6th ला जाईल, ती बातम्या काढते. आधी आम्ही ऑफिसमध्ये जायचो नाही, कुणालची मिसेस जायची, कारण कम्प्युटरवाली ना ती. तर तिला मी म्हटलं थांबायचं नाही घरात, तुझं एज्युकेशन वाया नाही घालवायचं. तर साहेब गेल्यानंतर एकदम कुणाल हे झाला, खचून गेलेला. मग करायचं काय, तर मग त्यावेळेस मी निर्णय घेतला. हे कुणाल एवढा खचलोय, त्याचा रंग सुद्धा सावळा पडलेला, तो गोरा आहे पण सावळाच झाला होता तो. मग मी कंबर बांधली, म्हटलं नाही ह्याच्या बरोबरीने उभं राहायचं. मग मी सुरुवात केली. मग विदिशालाच सांभाळणार कोण, कारण तेव्हा ती लहान होती 2 वर्षापूर्वी. मग विदिशाच्या स्कूलमधून आली, तिला जेवायला घालायचं, तिची बॅग, होमवर्कचं सगळं मटेरियल ते घेऊन ऑफिसमध्ये यायचं, ऑफिसमध्ये शाल अंथरायचो, तिला झोपवायचो. मग ही जायची कम्प्युटरचं काम कराय, मी माझं संपादकीय प्रूफ रिडिंग करायला, आणि कुणाल पण वरचं काम करायला. पण तरी सुद्धा 1 वर्ष आम्ही 4घांनी काम केलं. नंतर कमी पडायला लागलं मॅन पॉवर. मग विदिशाच्या मम्मीने विदिशाला शिकवलं, चल तुला ही बातमी कशी काढायची शिकवते. मग ती बातम्या काढायला लागली. आणि मला प्रूफ रिडिंगचं काम कधी यायला लागलं, कोरोना पिरियडमध्ये, जेव्हा आपला ऑनलाईन पेपर होता ना, त्यावेळेस साहेबांनी आणि कुणालने ह्या दोघांनी मला प्रूफ रिडिंग काय करायचं ते शिकवलं. ते शिकवलेलं मला हे आत्ता उपयोगी पडलं. पण माझ्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की मी गृहिणी म्हणून संपादक बनेन, कारण मला फक्त मी ठरवलेलं, विदिशा मोठी झाली की साहेबांना आजार खूप होते, तर त्यांच्या खुर्चीच्या बाजूला खुर्ची ठेवायची आणि त्यांना मदत करायची, हे मी ठरवलेलं. पण आणि जलदान विधीच्या नंतर मी गेली पण ऑफिसला, आणि मी तसंच बाजूलाच खुर्ची मांडली. म्हटलं साहेबांच्या खुर्चीवर बसण्याची आपली पात्रता नाही हो, असं मी ठरवलं. पण काही महिला मंडळांना किती जणी आलेल्या, 7-8 जणी आलेल्या, त्या मी डिक्लेअर केलं, जलदान विधी होता ना तिथेच डिक्लेअर केलं. माझ्या बाजूला कोण पुण्याचेच आले होते, मला नाव लक्षात नाही. त्यांना सांगितलं उद्यापासून मी आता सम्राट ऑफिसला जाणार, मी थांबणार नाही. आणि ते स्टेजवर गेले, विचार मंचावर गेले, आणि त्यांनी डिक्लेअर केलं की निलिमाताई कांबळे उद्यापासून सम्राट ऑफिसला येणार. तर महिलांना वाटलं असंच बोलल्या असतील, त्या भावनेच्या भरात बोलतात बायका, पण हे काही खरं नाहीये. आणि मी दुसऱ्या दिवशी तयारी करायला लागला, कुणाल आणि माझी सून. म्हटलं नाही मी पण येणार. कुणाल म्हटलं अगं चालेल तुला, म्हटलं हो चालेल मला, चल येते. आणि आदल्या दिवशी घरात सर्व पाहुण्यांना सांगितलं कोणीही इथे राहू नका, तुम्ही राहिलं का तुमचं आग्रह तिथे करायला मला थांबावं लागेल, तर कोणीही राहू नका, मला साहेबांचं स्वप्न पूर्ण करायचंय, तुम्ही सगळे आपापल्या घरी जा. मग ते सगळ्यांनी ऐकलं, सगळे आपापल्या घरी गेले जलदान विधीच्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवसापासून मी ऑफिसमध्ये बसायला लागली. मग ती बसायला लागली ना, तर मी बाजूलाच बसली, मी त्या चेअरवर नाही बसली. पण आपल्या काही महिला होत्या, त्या बोलल्या बघू जरी आपण जे तिथे डिक्लेअर केलंय जलदान विधीला, तर त्या बसतायत की नाही खुर्चीमध्ये, का अशीच आपली दरपोक्ती म्हणतात नाही का तशी दिलेली आहे. तर गेल्या तर मी बसलेली आहे तिथे बाजूला. मग त्या एकदम हे अचंबित झालं एकदम. मग त्यांनी काय केलं, बोलल्या मॅडम तुम्ही बोलताय ना की साहेबांच्या बाजूला बसायचं, त्यांच्या इतकी पात्रता नाहीये, पण हे ना प्रोटोकॉल आहे, संपादकाची खुर्ची रिकामी ठेवायची नसते. कारण का तुम्ही आता ते घेतलंय ना धुरा, तर मग तुम्ही त्यांच्या पत्नी आहात ना, तर तुम्ही संपादक बनू शकता. म्हणजे कायद्यामध्ये ते बसतंय, आणि ती खुर्ची नका ना रिकामी ठेवू, म्हणजे जो कोण येईल त्यांना ते बरोबर दिसत नाही. म्हणून मग मी त्या खुर्चीवर बसली. पण त्या खुर्चीवर बसल्यावर कळायला लागलं की ह्या खुर्चीवर बसण्यासाठी किती मोठं प्रेशर हँडल करावं लागतं. साहेबांना कधी ताप आला किंवा अगदी अशक्तपणा वाटला तर मी म्हणायची नका जाऊ, गोळी घ्या, घरी राहा. म्हणजे मी गोळी घेतो पण मला घरात झोप नाही लागत, माझी ती खुर्ची आहे ना तिथे मला निवांत झोप लागते, मी इथे थांबणार नाही. तर आता पण मी सुट्टी घेत नाही, हे माझ्या अपरोक्ष तुम्ही कुणाला विचारा, मी सुट्टी घेत नाही. आमच्या वर्षाच्या 6 सुट्ट्या असतात, त्या सुट्ट्या फक्त मी घेते. बाकी शनिवार रविवार आठवड्याचे 7 वार मी ऑफिसलाच असते.
आणि आता त्यांनी महार रेजिमेंट वाल्यांनी सांगितलं, तर हा मुद्दा आहे ना आपण सम्राट पेपर मधून पण उचलून धरूया. चांगला मुद्दा बघ. आणि तुम्ही थांबलात का? सह्या घ्या ना. पहिली सही माझी असेल, माझी सही असेल, इकडे आणा मी सही करते आणि सर्वांनी सह्या करा. कारण का आता सांगितलं ना, आपले प्रश्न आपणच सोडवायचे, कोणी येणार नाहीये. आणि आत्ता दीपभव भिवू नको, मी तुझ्या पाठीशी असं नाही, म्हणजे तू पुढे जा मग मी बघतो. मग पुढे जाणारच नव्हतं, पडल्याच्या नंतर मी जाणार का? नाही. आत्ता दीपभव म्हणजे स्वयंप्रकाशित हो, तुम्हीच तुमचा मार्ग काढायचा. तर पहिली सही माझी असेल. सर्व इथे हॉलमध्ये बसलेल्या लोकांनी सह्या करा आणि हा मुद्दा आपण सम्राट मध्ये पण उचलून धरूया. ओके. आता कालच आम्ही कुणाला येतो नेहमी तो कुर्णे साहेब सगळं त्याची व्यवस्था बघतात. ह्या कार्यक्रमाला कुणाला दुसरा कार्यक्रम होता त्यामुळे येता आलं नाही. म्हटलं साहेबांचा कार्यक्रम आहे ना, मी जाणार असं मी सांगितलं. मग मी म्हटलं विदिशाला आणि तिला घेऊन जाते. तर कुर्णे साहेब इथे सही करू ना. बर बर बर. तिथे करते या. आणि सर्वांना द्या, सर्वांच्या सह्या घ्या. तर कुर्णे साहेब काय म्हटले, नाही नाही वहिनी, ते मला आधी वहिनी म्हणायचे. जेव्हा कांबळे साहेब हयात होते ना तेव्हा वहिनी म्हणायचे, आणि आता ते सुद्धा मला आई म्हणायला लागले. म्हणजे बघा कसं, आपले बाबासाहेब होते ना तेव्हा सावित्रीमाई आंबेडकर बोलायचो, पण ते गेल्यानंतर काय म्हणायला लागले, माईसाहेब आंबेडकर. तसं आता संपूर्ण समाजाची मी आई झालेली आहे. आणि आईची ही तुम्हाला म्हणजे आई समजुतीने नाही सांगते लहान असताना, पण मोठं झाल्यावर कशी दम देते ना. तर तुम्ही सगळ्यांनी सम्राटला चांगली साथ द्यायची, साहेबांना जशी दिली. आता साहेबांचे पॉवर खूप होती, आपली माझी तेवढी नाहीये. तर आता डबल ताकदीने तुम्ही साथ द्यायची. आणि सर्वांना मान्य आहे ना? मान्य आहे ना? हा चला. जय भीम, जय महाराष्ट्र.